उत्तर प्रदेश भवन आहे, अमुक अमुक भवन आहे की नाही? आहेत ना. हा कमिटीचा हाऊस आहे. फडणवीस हे यावेळेला ह्या त्यांच्या टर्ममध्ये एक कच्च्या लिंबूसारखे वागत आहेत. यालाच अनुसरून मध्यंतरी कलाकारांना आवाहन केलेलं मराठी परंतु मराठी कलाकार याच्या विरुद्ध बोलताना दिसतात. ते कलाकार त्याच्यावर असं म्हणतात कोणासारखे? यांची मुलं हिस्टरी शाळांमध्ये जातात, मराठीसाठी ठीक आहे, तुझ्या मुलांना मराठी शाळेत टाक असतील तर. दिल्लीत JNU कार्यक्रम होता आणि त्याला मुख्यमंत्र्यांबरोबर राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार. पण या कार्यक्रमाला उपस्थित राहणं दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी टाळलं. आज वृत्तपत्र सामनात जी बातमी आहे त्यात असं म्हटलं आहे की काही अपशकुन यामुळे हे दोन्ही उपमुख्यमंत्री कार्यक्रमाला गेले नाही. कारण जो या कार्यक्रमाला उपस्थित राहतो त्याचं राजकीय वजन घटतं असा आतापर्यंतचा अनुभव आहे. बातमी आहे चांगली ती, आणि सत्यकथेवर आधारित त्या बातम्या असतात. संदर्भ दिलेला आहे, हे खरं आहे. महाराष्ट्राचं सरकार हे अंधश्रद्धेच्या फेऱ्यात अडकलेलं आहे. जे सरकार रेडे कापून सत्तेवरती आलं आहे ते अशा गोष्टीवरती नक्की विश्वास ठेवतात आणि त्यानुसार काम करतात. आणखी एक प्रश्न होता की RSS प्रमुख मोहनराव भागवत यांनी देशातल्या मौलवींसोबत काल बैठक केली आहे. नितेश राणे नावाचे जे मंत्री आहेत त्यांनी ताबडतोब राजीनामा दिला पाहिजे, कारण त्यांच्या विचारांच्या विरुद्ध आहे. मोहनराव भागवत हे जर मुस्लिम समाजातल्या प्रमुख मौलवींविरुद्ध त्या बरोबर चर्चा करत असतील, त्यांची मतं समन्वयत असतील, त्यांच्याविषयी सहानुभूती दाखवत असतील, तर नितेश ना कोण, नितेश राणेच ना, ते नेहमी ते पिळा लावून बोलतात ते कोण एवढंच आहे. तर त्यांनी ताबडतोब मंत्रिपदाचा अशा लोकांनी राजीनामा दिला पाहिजे, निषेध केला पाहिजे त्यांनी भाजपचा आणि संघाचा. कारण ते त्यांचा जो कठोर विचार आहे हिंदुत्वाचे त्याच्यामध्ये बसत नाही ना. चिटकून बसू नका खुर्चीला. धर्मासाठी, हिंदुत्वासाठी राजीनामा द्या ताबडतोब. मोहन भागवतांचा निषेध करा, तरच तुम्ही खरे हिंदुत्ववादी. या देशामध्ये मुसलमान समाज मोठ्या प्रमाणात राहतो. त्यांच्यापुढे पाकिस्तानात जायचा पर्याय होता, त्यांनी भारतचा आपला देश मानला. एक लक्षात घ्या, या देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये भारतीय जनता पक्ष नव्हता. या देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये गांधीजींच्या खांद्याला खांदा लावून, हिंदूंच्या खांद्याला खांदा लावून मुस्लिम समाज होता. अनेक मुस्लिम कार्यकर्ते, वीर हे फासावर गेले. अशफाकुल्ला खान असतील, अनेक अशी नावं आहेत जे फासावर गेले. अंदमानमधली यादी काढा, त्यांच्यामध्ये काही वाईट प्रवृत्ती असतील त्या दूर केल्या पाहिजे. महाराष्ट्राच्या संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये अमर शेख सारखे बरं का लोक काम करत होते. हमीद दलवाईसारखे मुस्लिम समाजातले लोक हे इथे मोठं समाज सुधारणेचं काम करत होते. हे या लोकांनी समजून घेतलं पाहिजे. जे वातावरण बिघडवत आहेत ना, मोहनराव भागवत यांच्या कार्याचं मी स्वागत केलेलं आहे. काल राष्ट्र एक ठेवायचं असेल